प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या नाकावर टिचून सोशल मीडियावर अनधिकृत बांधकामांच्या जाहिरातबाजी. आंबिवलीत चाळीच्या 10 खोल्या खरेदी केल्यावर एक खोली मोफतची स्कीम. केडीएमसीने नुकतीच काही दिवसांपूर्वी बल्लाणी तब्बल 380 अनधिकृत चाळींच्या खोल्यांवर कारवाई करत अनधिकृत भूमाफियांचे कंबरडे मोडले होते. मात्र तरीही अनधिकृत चाळींचे बांधकामे करणाऱ्या भूमाफियांची अनधिकृत बांधकामे उभारण्याची खुमखुमी काही गेल्या कमी होत नसल्याचं दिसून येत असून आता चक्क प्रभागातील सहाय्यक आयुक्तांच्या नाकावर टिचून सोशल मीडियावर जाहिरातबाजी करीत आंबिवलीतील 10 खोल्या खरेदी केल्यावर एक खोली मोफतची स्कीम भूमाफियांनी राबवली असल्याची जाहिरात सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम विकास कामांना झालेल्या कारवाईचे काहीच भीती राहिली नसल्याचं याद्वारे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी केडीएमसी क्षेत्रात कुठल्याही प्रकारचं अनधिकृत बांधकामे होऊ नये याची दक्षता घेण्याचे प्रत्येक प्रभागातील सहाय्यक आयुक्तांना सूचनावजा आदेश दिलेले. तरी अनधिकृत बांधकाम भूमाफियांना या आदेशाला फाट्यावर मारून आपले अनधिकृत चाळींचे तसेच आरसीसी बांधकामे करण्याचे कामे सुरूच ठेवलेले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे आंबिवली स्टेशन पासून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर केडीएमसीच्या हद्दीत मानिवली बल्लाणी रस्त्यालगत साई हेवन कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे मनीष चौहान यांनी ग्राहकांना आमिष दाखवून सोशल मीडियावर जाहिरात करून 200 स्क्वेअर फूटची एक खोली किंवा अन्य अशा 10 खोल्या विकत घेतल्यावर किंवा विकून दिल्यावर एक 200 स्क्वेअर फूटची खोली मोफत किंवा जेवढ्या स्क्वेअर फूटच्या खोल्या विकल्या किंवा खरेदी केल्यावर तेवढ्या स्क्वेअर फूटचा एका खोली मोफत मिळेल अशी जाहिरात केलेली आहे. यात प्रामुख्याने 1 RK 200 स्क्वेअर फूटची खोली आहे 5.5 लाख रुपये, 1 BHK 300 स्क्वेअर फूट 8.5 लाख रुपये, 2 BHK 400 स्क्वेअर फूट 11,50,000 रुपये अशी जाहिरात करून 50% रक्कम आगाऊ देणाऱ्यास 15 दिवसात खोलीचा ताबा मिळेल अशी खात्रीलायकरित्या जाहिरात केली आहे. तसेच घर घेणाऱ्यांसाठी बोरिंग तसेच पिण्याचे पाणी, केडीएमसीची घरपट्टी, बसची सुविधा, शाळा कॉलेजची सुविधा उपलब्ध असल्याचं त्यांनी टाकलेल्या सोशल मीडियावरील पॅम्पलेटमध्ये दिसून येत आहे. मनीष चौहान असे विकासक भूमाफियाचे नाव असून त्याने आपल्या 9821742615 या नंबरवरून सोशल मीडियावर जाहिरात केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत अनधिकृत बांधकामांच्या झालेल्या कारवाईवर याचा काही एक परिणाम झाल्याचं दिसून येत नसल्याचं सिद्ध होत आहे. तसेच अनधिकृत बांधकाम विकास काम बल्लाणी येथील बांधकाम विकासक मुद्दसरबाई यांचाही आशीर्वाद असल्याचं तसेच स्थानिक नागरिक सहकार्य करीत असल्याचं सोशल मीडियावर दाखवत आहे. याबाबत केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता जनगणनेच्या व्यस्त कामामुळे आपल्याला इतर दुसऱ्या कामांकडे लक्ष केंद्रित करता येत नसले तरी नागरिकांनी अनधिकृत चाळींचे बांधकामे खात्री केल्याशिवाय घेऊ नयेत, अन्यथा त्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेतर्फे कारवाई केल्यावर त्यांनी टाकलेली जमापुंजी धोक्यात येईल. तसेच विकास कामांनी देखील अशा प्रकारे सोशल मीडियावर जाहिरात करून अनधिकृत बांधकामे केल्यास ती देखील भुईसपाट करण्यात येतील असं सांगितलंय. त्यामुळे केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल, अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यावर काय कारवाई करतात त्याकडे बारकाईने लक्ष लागले. आज इसी जगह पर आज काम चालू होने जा रहा है फिर से, जो कि अपना बोरिंग अगर चालू हो चुका है, बोरिंग का भी पानी मिल गया है हमको, बोरिंग भी चालू है और इसके आगे जो चलेगा अपना काम उसके ऊपर भी कुछ ऑफर में रखा हूँ. जैसे कि 200 का 10 रूम अगर कोई लेता है या बेचता है अपने ग्रुप में तो उसको 1 रूम मैं फ्री दूंगा 200 का. ये हमारा ऑफ़र रहेगा, पहला ऑफ़र है ये. और जैसे जैसे अपना काम चलेगा वैसे वैसे ऑफ़र अगर आते रहेगा, इसके ऊपर अपना आगे काम रहेगा.